टिपू सुलतानचा पराभव केलेला आहे तो आर्थर वेलस्लीने केलेला आहे. आर्थर हा आहे रिचर्ड वेलस्ली. याच्या काळातच टिपू सुलतानचा पराभव कोणी केलाय? आर्थर वेलस्ली. नाव मी इथं लिहितो. त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो की ही सतीची प्रथा बंद व्हावी यासाठी कायदा करावा म्हणून इंग्रजांच्याकडे पाठपुरावा करणारे भारतीय व्यक्ती कोण होते? तर ते होते राजाराम मोहन रॉय. म्हणजे वरच्या लोकांना जर शिक्षण दिलं तर त्यांच्यामुळे तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पण शिक्षण पोहोचेल असा हा सिद्धांत होता. पण हा सिद्धांत पुढे जाऊन महात्मा फुलेंनी नाकारला. कारण महात्मा फुलेंचं म्हणणं होतं पिढ्यानपिढ्या वरच्या जी लोक आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, त्यांना शिक्षण मिळत आलंय. ते शिक्षण वर्षानुवर्ष हजारो वर्ष कधी तळागाळातल्या जनतेपर्यंत झिरपलं नाही. आणि आत्ताच कसं झिरपलं? सरकारी कार्यालयानं दर रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कुणी सुरू केली आहे? लॉर्ड हार्डिंग्स पहिला याने केले. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सत्रे. व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती जीके म्हणजे जनरल नॉलेजचा भाग शिकत आहोत. त्या अंतर्गत इतिहास हा विषय मी शिकवत आहे. आणि इतिहास विषयातील आज अत्यंत महत्त्वाचा आणि पोलीस भरतीच्याच नव्हे तर MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या सुद्धा मुलांना एकदम चॅलेंजिंग वाटणारा असा भाग इतिहासामधला तो म्हणजे गव्हर्नर्स आणि गव्हर्नर जनरल यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर लगेच आता सुरुवात करूया. बघा, बंगालचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल. तर गव्हर्नर म्हणजे काय किंवा गव्हर्नर जनरल्स म्हणजे काय? सध्या जसं काम आपले मुख्यमंत्री करतात तसं इंग्रजांच्या काळात जे वेगवेगळे प्रांत होते त्या प्रांताचा प्रमुख म्हणून जो अधिकारी काम करायचा, इंग्रज अधिकारी, त्याला काय म्हणायचं? गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल्स. लगेच आपण बघूया. तर बघा, पहिला गव्हर्नर जो आहे आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह. तर रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. बघा, हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. पण बंगालचाच गव्हर्नर का बघतोय? तर इंग्रजी सत्ता भारतात पहिल्यांदा स्थापन झाली कुठं? बंगालमध्ये. भारतात पहिल्यांदा इंग्रजी सत्ता स्थापन झाली बंगालमध्ये. त्यामुळे बंगालच्या गव्हर्नरांपासून आपल्याला माहिती बघावी लागते. आणि भारतात पहिल्यांदा रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर झाला. बंगालचा पहिला गव्हर्नर, भारताचा नव्हे, बंगालचा पहिला गव्हर्नर आहे. तर हा बंगालचा पहिला गव्हर्नर का झाला त्याचं कारण इथं खाली आहे. त्याचं कारण म्हणजे काय? 23 जून 1757. बघा, 23 जून 1757 या दिवशी झाली प्लासीची लढाई. या दिवशी काय झाली? प्लासीची लढाई. प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई याचं लेक्चर आपण घेतलेलं आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती बघायची असेल तर ते लेक्चर तुम्ही आपल्या चॅनलवरतीच बघू शकता. तर 23 जून 1757 या दिवशी झाली प्लासीची लढाई. आणि या प्लासीच्या लढाई या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं? बंगालचा जो नवाब होता सिराजुद्दौला याचा पराभव केला. बंगालचा नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला आणि काय केलं? बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला. म्हणजे बंगालमध्ये इंग्रजी सत्ताचा पाया कोणी घातला? तर रॉबर्ट क्लाइव्हने घातला. आणि बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने हा जो इंग्रजी सत्तेचा पाया घातला त्याचं बक्षीस म्हणून त्याला काय मिळालं? बंगालचं पहिलं गव्हर्नर पद मिळालं. म्हणून त्याला पहिलं बंगालचं गव्हर्नर पद मिळालं. तर तो पहिला बंगालचा गव्हर्नर आहे. आणि त्यानंच महत्वाचं काम काय केलेलं आहे? तर प्लासीच्या लढाईत नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला. आणि त्याचंच हे पण काम महत्वाचं आहे, बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया कोणी घातला असा जरी प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह असं. तर हा रॉबर्ट क्लाइव्ह होता तो 2 कालावधीमध्ये गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर म्हणून काम केलेलं आहे. पहिल्यांदा तो 1757 ते 1760 या दरम्यान बंगालचा पहिला गव्हर्नर होता. नंतर तो इंग्लंडला गेला आणि पुन्हा 1765 मध्ये आला. आणि 1765 ते 1767 अशा 2 वर्षांसाठी तो पुन्हा बंगालचा गव्हर्नर झाला. ज्यावेळेस तो दुसऱ्यांदा भारतात आला त्यावेळेस त्याने काय केलं? बक्सारच्या युद्धामध्ये हा मुघल बादशाह जो होता शाह आलम याचा पराभव झाला होता. याच्याबरोबर अलाहाबादचा तह केला. मुख्यतः याच्याबरोबर केला, अजून दुसरे पण साथीदार होते पण मुख्यतः शाह आलमशी केला. तर शाह आलमशी त्याने कोणता तह केला? अलाहाबादचा तह केला.
अलाहाबादचा तह केला आणि या तहानुसारच रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. याच्यावर ज्यादा काय अवघड प्रश्न येत नाही. महत्वाचा प्रश्न काय येतो की बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली, ती रॉबर्ट क्लाइव्हने केली. किंवा रॉबर्ट क्लाइव्हनं बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कधी सुरू केली, तर 1765 ला सुरू केली. 1765 ला सुरू केली. दुहेरी राज्यव्यवस्थेवर 2-3 प्रश्न येतात. पहिला म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली आणि दुसरा म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था कोणी बंद केली. तर ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर ही झाली रॉबर्ट क्लाइव्ह विषयी माहिती. रॉबर्ट क्लाइव्ह एवढ्या मुद्द्यांवरच प्रश्न येतात. आता पुढे जाऊया. आता बंगालचा त्यानंतरचा महत्वाचा गव्हर्नर आहे तो म्हणजे वॉरन हेस्टिंग्स. बघा, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरन हेस्टिंग्स यांच्यामध्ये पण काही गव्हर्नर झाले, पण ते गव्हर्नर्स आपल्या तेवढे महत्वाचे नाहीत. जे महत्वाचे गव्हर्नर्स आहेत, ज्यांच्यावर आपल्या परीक्षेला प्रश्न येतात, अशाच गव्हर्नर्स विषयी आपण माहिती बघतोय. तर त्यानंतरचा महत्वाचा आहे वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर, तो आता 1772 ते 1785 1772 ते 1785 या दरम्यान तो होता बंगालचा गव्हर्नर. यापैकी पण तुम्हाला सांगतो 1772 73 या एका वर्षाच्या काला एक ते दीड वर्षाच्या कालावधीत तो बंगालचा गव्हर्नर होता. 1772 ते 1773 या कालावधीत तो बंगालचा गव्हर्नर होता. पण 1773 ला काय झालं, इंग्लंडमध्ये एक ऍक्ट झाला, तो म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट. इंग्लंडमध्ये एक ऍक्ट झाला, तो म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तो काय झाला, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. म्हणजे 1773च्या आधी कोण असायचा, बंगालचा फक्त गव्हर्नर असायचा, गव्हर्नर. आणि 1773 नंतर काय झालं, बंगालच्या गव्हर्नरलाच नाव काय मिळालं, गव्हर्नर जनरल असं नाव मिळालं. तर याच्याविषयी 2 माहिती लक्षात ठेवायचे. 1772-73 या कालावधीत तो काय होता, बंगालचा गव्हर्नर होता. पण 1773 ला जो रेग्युलेटिंग ऍक्ट झाला, त्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तो काय झाला, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. तर यानं काय काय काम केलं आपण बघूया. 1772 मध्ये यानं काय केलं, दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली. रॉबर्ट क्लाइव्हनं जी बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती, ती दुहेरी राज्यव्यवस्था वॉरन हेस्टिंगनं 1772 मध्ये बंद केली. त्यावेळेस तो बंगालचा गव्हर्नरच होता. ही दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली. त्यानंतर 1773 ला काय झालं बघा. 1773 ला इंग्लंडमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पारित झाला. रेग्युलेटिंग ऍक्ट पारित झाला तो कशासाठी, तर भारतात जे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटनं 1773 ला काय केलं, रेग्युलेटिंग ऍक्ट पारित केला. आणि त्यानुसार काय झालं, तर वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. आणि या कायद्यानुसारच त्याला काय मिळालं, तर मुंबई, बघा, मुंबई आणि मद्रास, तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालाय. पण मुंबई आणि मद्रासला मात्र काय होते, गव्हर्नर्सच होते. तर मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. कुणाला, वॉरन हेस्टिंग्सला. वॉरन हेस्टिंग्सला. तर वॉरन हेस्टिंग्स काय झाला, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. हे लक्षात ठेवा. याच्या कालावधीत अजून दुसरं महत्वाची काय गोष्ट झाली, तर 1775 ते 1782 1775 ते 1782 या कालावधीत काय झालं, इंग्रज मराठा पहिले युद्ध झालं. इंग्रज मराठा पहिले युद्ध झालं. याच्यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला. इंग्रज मराठा पहिले युद्ध वॉरन हेस्टिंगच्या कालावधीत झालं आणि याच्यामध्ये इंग्रजांचा पराभव झालेला आहे. आणि हे जे इंग्रज मराठा पहिलं युद्ध होतं ते संपलेलं आहे कोणत्या तहानुसार, तर सालबाईच्या तहानुसार. सालबाईच्या तहानुसार हे इंग्रज मराठा पहिले युद्ध संपलेलं आहे. ते पण सालबाईचा तह वॉरन हेस्टिंगच्याच काळात झालाय. तो झालाय 1782 ला. 1782 ला. आणि जाता जाता हे लक्षात ठेवा, सालबाईचा तह म्हणजे काय, तर सालबाई नावाचं एक ठिकाण आहे, एक शहर आहे मध्य प्रदेशमध्ये. त्या सालबाई या ठिकाणी हा तह झालाय मराठी आणि इंग्रज यांच्यात. त्या तहानुसार इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले. त्यानंतर वॉरन हेस्टिंगच्या काळात 1784 ला एक कायदा झाला, तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट.
पिट्स इंडिया ऍक्ट, म्हणजे पिट हा इंग्लंडचा पंतप्रधान होता, त्याच्या नावानं हा कायदा ओळखला जातो. पिट्स इंडिया ऍक्ट हा 1784 ला झाला. या ठिकाणी तुम्ही अजून एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे वॉरन हेस्टिंगच्या काळात दोन कायदे झाले. वॉरन हेस्टिंगच्या काळात दोन कायदे झाले. त्यातला पहिला कायदा झालेला आहे तो हा रेग्युलेटिंग ऍक्ट, पहिला कायदा झाला रेग्युलेटिंग ऍक्ट, आणि दुसरा झालेला आहे पिट्स इंडिया ऍक्ट. दुसरा कायदा कोणता झालेला आहे? पिट्स इंडिया ऍक्ट. दुसरा कायदा झाला पिट्स इंडिया ऍक्ट. असे दोन कायदे झालेले वॉरन हेस्टिंगच्या काळात. आणि यामधला जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्याच्याविषयी अजून एक माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो म्हणजे इंग्रजांनी भारतासंबंधी केलेला पहिला कायदा कोणता? तर रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. इंग्रजांनी भारतासंबंधी केलेला पहिला कायदा कोणता आहे? तर रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. त्यामुळे रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रश्न येतो, रेग्युलेटिंग ऍक्ट कोणत्या वर्षी झाला? 1773 ला. तो कोणाच्या काळात झाला? वॉरन हेस्टिंगच्या. तसेच पिट्स इंडिया ऍक्ट कोणाच्या काळात झाला? तर वॉरन हेस्टिंगच्या. कोणत्या वर्षी झाला? तर 1784 या वर्षी. त्यानंतर पुढली माहिती खूप महत्वाची आहे, ती म्हणजे वॉरन हेस्टिंगनेच काय केलं? पोलीस खात्याची स्थापना केली. वॉरन हेस्टिंगनेच काय केलेलं आहे? पोलीस खात्याची स्थापना केली. भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आहे? वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स यानेच काय केली? पोलीस खात्याची स्थापना केली. त्याचबरोबर वॉरन हेस्टिंगने अजून काय केलं तर प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टर्स नेमले. सध्याचे कलेक्टर पद आहेत त्यासारखंच ते पद किंवा तेच पद, पण सध्या पूर्वीच्या कलेक्टर्सला जे अधिकार होते त्याच्यापेक्षा सध्याच्या कलेक्टर्सला थोडे कमी अधिकार आहेत. पण सध्याचे कलेक्टर आहेत तेच कलेक्टर पदाची निर्मिती कोणी केली? वॉरन हेस्टिंग्सनं. प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टरची नेमणूक कोणी केली? वॉरन हेस्टिंग्सनं. तर अशा पद्धतीनं हा वॉरन हेस्टिंग्स हा खूप महत्वाचा आहे. याच्याविषयी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. बघा, त्यानंतरचा महत्वाचा गव्हर्नर जनरल आहे तो म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस हा पण दोन वेळा आलेला होता. जसा रॉबर्ट क्लाइव्ह मी तुम्हाला सांगितलं 2 वेळा भारतात आला होता गव्हर्नर म्हणून, तसा लॉर्ड कॉर्नवॉलिस हा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून. आता इथून पुढे काय सगळे असणार आहेत? बंगालचे गव्हर्नर जनरल्स असणार आहेत. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस हा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून 2 वेळा आला. एक 1786 ते 1793 या कालावधीत तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. त्यानंतर 1805 ला पण तो आलेला होता बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून. तर याचं बघा महत्वाचं काम काय आहे तर याला काय म्हणून ओळखलं जातं? भारतातील सनदी सेवेचा म्हणजेच नागरी सेवेचा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. सनदी सेवेचा जनक म्हणजेच नागरी सेवा याचा जनक. सनदी सेवा म्हणजे कोणत्या? तर कलेक्टरचे जे नेमणूक असते, कलेक्टर असतात, डेप्युटी कलेक्टर असतात, ही जी आपल्या प्रशासकीय सेवा देतात त्यांना काय म्हणतात? सनदी सेवा, किंवा त्यांनाच काय नागरी सेवा म्हणतात. कलेक्टर IPS वगैरे असतात त्यांचे जे सेवा असतात त्यालाच काय आपण म्हणतो? सनदी सेवा का नागरी सेवा. आणि त्याचा जनक कोण आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस. कलेक्टरची पहिल्यांदा नेमणूक कोणी केली भारतात? तर ती वॉरन हेस्टिंगने केली. पण भारतातील सनदी सेवेचा जनक कोण आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस. हे लक्षात ठेवा. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसनंच कॉर्नवॉलिस कोड किंवा कॉर्नवॉलिस संहिता भारतात लागू केली. कॉर्नवॉलिस कोड किंवा कॉर्नवॉलिस संहिता. तर संहिता किंवा कोड म्हणजे काय लक्षात ठेवा, तर अनेक नियम एकत्र करून एक कायद्यासारखा कायदा तयार करणे म्हणजे त्यालाच काय म्हणतात? संहिता म्हणतात. अनेक नियम जे प्रचलित आहेत ते नियम एकत्र करून जो एक कायदा तयार केला जातो त्याला काय म्हणतात? संहिता म्हणतात. तर यानं कॉर्नवॉलिस कोड किंवा कॉर्नवॉलिस संहिता भारतात आणली. आणि या कॉर्नवॉलिस संहितेनुसार काय केलं? अधिकार विभाजन केलं. बघा, अधिकार विभाजन केलं म्हणजे काय तर एकाच व्यक्तीकडे जर अनेक अधिकार असतील तर त्याला ते वापरणं अवघड जातं. त्यामुळे एकाच व्यक्तीकडले काय अधिकार काढून घ्यायचे आणि ते दुसऱ्या कोणाला तर द्यायचे. मग यानं अधिकार विभाजन केलं आणि त्यानुसार काय केलं तर कलेक्टरचे न्यायालयीन अधिकार आणि फौजदारी अधिकार काढून घेतले. म्हणजे न्यायालयीन अधिकार आहेत ते न्यायालयाकडे दिले आणि फौजदारी अधिकार आहेत ते पोलीस प्रशासनाकडे दिले. असं त्यानं काम केलं. कलेक्टरचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार काढून घेतले. म्हणजेच काय केलं त्यानं? अधिकार विभाजन केलं. पण हे अधिकार विभाजन कशानुसार केलं तर कॉर्नवॉलिस संहितेनुसार, म्हणजेच कॉर्नवॉलिस कोडनुसार. तर त्यानं कॉर्नवॉलिस कोड आणली. त्यानंतर त्यानं अजून एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे 1793 ला
1793ला जमीन महसुलाची एक पद्धत आणली, ती म्हणजे कायमधारा पद्धत. याच्यावर प्रश्न येत असतो की भारतात कायमधारा ही जमीन महसुलाची पद्धत कोणी लागू केली. भारतात जमीन महसुलाची कायमधारा ही पद्धत कोणी लागू केली, तर ती कोणी लागू केली, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जमीन महसुलाची कायमधारा पद्धत लागू केली. तर हा झाला लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता पुढे जाऊया. त्यानंतरचा महत्वाचा आहे लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली म्हणजे हा कोण लॉर्ड वेलस्ली हे लक्षात ठेवा. तर याचं नाव आहे लॉर्ड रिचर्ड. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली असं याचं नाव लक्षात ठेवा. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हा आहे. तर हा स्वतःला काय म्हणायचा, बंगालचा सिंह समजत होता. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हा स्वतःला काय समजायचा, तर बंगालचा सिंह समजत होता. आणि भारतात यानं काय केलं, तैनाती फौज धोरण लागू केलं. तैनाती फौज धोरण राबवलं यानं, कुणी, लॉर्ड रिचर्ड वेलस्लीनं. तर तैनाती फौज धोरण म्हणजे काय, तर तैनाती फौज धोरण जे असायचं, असा करार काय केला जायचा, भारतीय सत्ताधीशांच्या बरोबर केला जायचा. भारतात वेगवेगळे सत्ताधीश होते, मराठी होते किंवा अजून हैदराबादचा निजाम होता, म्हैसूरचं राज्य होतं. तर असे वेगवेगळे जे राज्यकर्ते होते यांच्याबरोबर काय करायचे, इंग्रज तैनाती फौजेचा करार करायचा. आणि तैनाती फौजेचा जर करार समजा मराठ्यांच्या बरोबर केला तर त्याचा असा अर्थ व्हायचा की मराठ्यांनी तिथून पुढं स्वतःचं सैन्य वापरायचं नाही. मराठ्यांनी तिथून पुढं स्वतःचं सैन्य वापरायचं नाही. त्याऐवजी काय करायचं, ज्यावेळेस मराठ्यांना सैन्याची गरज लागल युद्धाच्या वेळेस, त्यावेळेस मराठ्यांनी काय करायचं, इंग्रजांचं सैन्य भाड्यानं घ्यायचं. इंग्रजांचं सैन्य भाड्यानं घ्यायचं. अशी पद्धत होती तैनाती फौज धोरण. तर त्यानं हे तैनाती फौज धोरण भारतात राबवलं. त्यामुळे काय झालं, भारतीय राज्यकर्ते होते त्यांच्याकडलं सैन्यच संपुष्टात आलं. सैन्यच नाही, फक्त सैन्य राहिलं कुणाकडं, इंग्रजांच्याकडं सैन्य राहिलं. तरी तैनाती फौज धोरण त्यानं राबवलं. आणि याच्यामुळं भारतीय राज्यकर्त्यांनी हे धोरण का स्वीकारलं, तर त्यांना असं वाटलं की आपल्याला सैन्यच सैन्य बाळगायचंच नाही, म्हणजे सैन्य बाळगायचा आपला खर्च कमी होणार. आणि ज्यावेळेस सैन्य लागेल त्यावेळेस आपण काय करायचं, इंग्रजांच्याकडून सैन्य भाड्यानं घ्यायचं. त्यामुळे भारतीय राज्यकर्त्यांनी हे धोरण स्वीकारलं. पण त्याच्यामुळे काय झालं, भारतीय राज्यकर्ते पुढे जाऊन अडचणीत आले. तर बघा, ही भारतात त्यानं काय केलं, तैनाती फौज धोरण राबवलं. तर आता याच्यावर प्रश्न काय येतो की ही तैनाती फौजेचं जे धोरण आहे, तैनाती फौज ही पहिल्यांदा कोणी स्वीकारली भारतात. तैनाती फौज भारतातील कोणत्या राज्यकर्त्याने पहिल्यांदा स्वीकारली, तर बघा, सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारणारा भारतीय राज्यकर्ता कोण आहे, तर हैदराबादचा निजाम. हैदराबादचा निजाम त्याने कधी स्वीकारली, 1798ला. सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारणारा भारतीय राज्यकर्ता कोण होता, हैदराबादचा निजाम. त्यानं कधी स्वीकारली, 1798ला स्वीकारली. त्यानंतर ही तैनाती फौज इतर राज्यकर्त्यांनी स्वीकारली. त्यामध्ये हे म्हैसूर म्हणजे जिथं टिपू सुलतान होता, टिपू सुलतानचा पाडाव पण लॉर्ड रिचर्ड वेलस्लीनंच केलेला आहे, त्याच्या काळात झालेला आहे. टिपू सुलतानचा पाडाव लॉर्ड रिचर्ड वेलस्लीच्याच काळात झालेला आहे. आणि टिपू सुलतानचा पाडाव झाल्यानंतर, टिपू सुलतानचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यानंतरचे जे राज्यकर्ते होते त्यांनी काय केलं, इंग्रजांच्या बरोबर तैनाती फौजेचा करार केला. त्यानंतर अवधनं 1801ला तैनाती फौजेचा करार केला इंग्रजांच्या बरोबर. त्याचबरोबर पेशवा म्हणजे थोडक्यात हे मराठे, पुण्यातला पेशवा. तो पेशवा कोण होता, तर दुसरा बाजीराव. पेशवा दुसरा बाजीराव यानं 1802ला, मी आधी सांगितलेलं आहे की 1802ला काय झालं, 31 डिसेंबर 1802, पाठीमागला एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्या दिवशी पेशव्यानं काय केलं, इंग्रजांच्या बरोबर वसईचा तह केला. आणि वसईच्या तहानुसार काय केलं, पेशव्यानं तैनाती फौज स्वीकारली 1802ला. त्यानंतर भोसले, हे पण नागपूरचे भोसले आहेत. हे भोसले कुठले आहेत, नागपूरचे भोसले. यांनी पण काय केलं, 1803ला तैनाती फौज स्वीकारली. आणि शिंदेनी 1804ला, हे ग्वाल्हेरचे शिंदे, त्यांनी 1804ला तैनाती फौज धोरण स्वीकारलं. तर याच्यावर प्रश्न येतो, याच्यावर महत्वाचा प्रश्न येतो कोणता, तर भारतात तैनाती फौज धोरण कोणी राबवले, तर लॉर्ड रिचर्ड वेलस्ली किंवा लॉर्ड वेलस्ली एवढं येतं. पण त्याचं ॲक्युरेट नाव तुम्हाला माहित पाहिजे म्हणून लॉर्ड रिचर्ड वेलस्ली असं नाव तुम्हाला सांगितलं. त्यानंतर
तैनाती फौज स्वीकारणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण? तैनाती फौज स्वीकारणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण? तर तो आहे हैदराबादचा निजाम. त्यानंतर अजून असाही प्रश्न येईल की पेशव्यानं म्हणजे पेशवा दुसरा बाजीराव यानं तैनाती फौज कधी स्वीकारली? तर 1802 स्वीकारली. तीही वसईच्या तहानुसार स्वीकारली. त्यानंतर याच्या कालावधीतच दुसरी अजून कोणती घडामोड झाली? तर यानं काय केलं? म्हैसूरचा निर्णायक पराभव केला. म्हैसूरचा म्हणजेच कुणाचा? म्हैसूरचा ते शासक होता टिपू सुलतान. म्हैसूरचा शासक होता टिपू सुलतान. याचा निर्णायक पराभव लॉर्ड रिचर्ड वेलस्ली याच्या काळात झाला. बघा इथं महत्वाचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली याच्या काळातच काय झालेलं आहे? टिपू सुलतानचा पराभव झालेला आहे. पण टिपू सुलतानचा पराभव कोणी केला हे पण जाता जाता लक्षात ठेवा. टिपू सुलतानचा पराभव केलेला आहे तो ऑर्थर वेलस्लीने केलेला आहे. ऑर्थर हा आहे रिचर्ड वेलस्ली. याच्या काळातच टिपू सुलतानचा पराभव कोणी केलाय? ऑर्थर वेलस्ली. नाव मी इथं लिहितो. ऑर्थर वेलस्ली. ऑर्थर वेलस्लीनं काय केलंय? टिपू सुलतानचा पराभव केलाय. हा ऑर्थर वेलस्ली कोण? तर या रिचर्ड वेलस्लीचाच भाऊ. हा रिचर्ड वेलस्लीचाच हा भाऊ आहे ऑर्थर वेलस्ली. त्यानंच काय केलेलं आहे? टिपू सुलतानचा निर्णायक पराभव केलेला आहे. हे लक्षात ठेवा. टिपू सुलतानचा त्यानंच काय केलेलं आहे? निर्णायक पराभव केलेला आहे. या दोघांच्या नावात कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे दोघांची नावं इथं दिलेली आहेत. त्याचबरोबर ह्या स्लाइडमध्ये आपण घेतलेलं नाही, पण त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की या लॉर्ड रिचर्ड वेलस्लीच्या काळातच काय झालं? इंग्रज मराठा दुसरे युद्ध झालं. काय झालं? इंग्रज मराठा दुसरे युद्ध ह्या लॉर्ड रिचर्ड वेलस्लीच्याच काळात झालेलं आहे. इंग्रज मराठा दुसरे युद्ध झालं. त्याच्यामध्ये मराठा सरदारांचा पराभव झालेला आहे. तर इंग्रज मराठा दुसरे युद्ध कोणाच्या कालावधीत झालं? लॉर्ड रिचर्ड वेलस्लीच्याच कालावधीत झालेलं आहे. आता पुढली माहिती बघूया. आता पुढला महत्वाचा गव्हर्नर जनरल आहे, बंगालचाच गव्हर्नर जनरल. तो म्हणजे लॉर्ड हेस्टिंग्ज. याला लॉर्ड हेस्टिंग्ज म्हणतात किंवा याला अजून दुसरं नाव काय आहे? तर मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंग्ज. लॉर्ड हेस्टिंग्ज म्हणजेच काय? मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंग्ज. मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंग्ज हा बंगालचा गव्हर्नर जनरलच होता. आणि पाठीमागा जो मी सांगितलं की याच लेक्चरमध्ये पाठीमागा तुम्ही बघू शकता, तो म्हणजे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज. लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. आणि याला फक्त लॉर्ड हेस्टिंग्ज असं म्हणतात किंवा याचं अजून दुसरं नाव प्रसिद्ध आहे. ते कोणतं? मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंग्ज असं नाव प्रसिद्ध आहे. हा 1813 ते 1823 या कालावधीत बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आणि याच्या कालावधीत महत्वाचं घडामोड जी झालेली आहे ते काय झालेलं आहे? इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालेलं आहे. इंग्रज मराठा तिसरं युद्ध कुणाच्या काळात झालेलं आहे? लॉर्ड हेस्टिंगच्या काळात. आणि जो वॉरेन हेस्टिंग सांगितलं त्याच्या कालावधीत काय झालेलं आहे? इंग्रज मराठा पहिले युद्ध झालेलं आहे. इंग्रज मराठा पहिले युद्ध वॉरेन हेस्टिंगच्या काळात झालंय. आणि लॉर्ड हेस्टिंग्ज किंवा मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंगच्या कालावधीत काय झालंय? इंग्रज मराठा तिसरे युद्ध झालंय. आणि या तिसऱ्या युद्धाचं महत्व काय आहे? तर या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला आणि मराठा साम्राज्याचा काय झालेला आहे? अस्त झालेला आहे. मराठा साम्राज्याचा अस्त कुणाच्या कालावधीत झाला? तर लॉर्ड हेस्टिंग्ज किंवा मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंग्ज याच्या कालावधीतच काय झालेलं आहे? मराठा साम्राज्याचा अस्त झालाय 1818 साली. 1817 1818 या दरम्यान काय झालंय? इंग्रज मराठा तिसरे युद्ध झालेलं आहे. याच्याविषयी आपण स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे इंग्रज मराठा युद्धाविषयी, ते तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. त्याचबरोबर यानं महत्वाचं काम काय केलेलं आहे? तर पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलेला आहे. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलेला आहे. पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त कोणी केलेला आहे? तर लॉर्ड हेस्टिंग्जने केलेला आहे. लॉर्ड हेस्टिंग्ज किंवा मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंग्ज याने काय केलेलं आहे? पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केलेला आहे. म्हणजे पेंढारा नावाची एक जमात होती. पेंढारे नावाची एक जमात होती. ती पेंढारे नावाची जमात तिला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम कोणी केलेलं आहे? लॉर्ड हेस्टिंग्जने केलेलं आहे. पेंढारी नावाची एक जमात होती, लुटारू जमात होती. त्या लुटारू जमातीतला पूर्णपणे संपवण्याचं काम कोणी? लॉर्ड हेस्टिंग्ज किंवा मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंगने केलेलं आहे. त्यानंतर
त्यानंतरचा पुढला गव्हर्नर जनरल आहे तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक. बघा आता लॉर्ड विल्यम बेंटिक विषयी इथं आपल्या स्लाइडमध्ये आलेलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक यानं महत्वाचं काम काय केलेलं आहे तर ठागांचा बंदोबस्त केलेला आहे. कुणाचा? ठागांचा बंदोबस्त केलेला आहे. ठागांचा बंदोबस्त केलेला आहे. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या. लॉर्ड हेस्टिंग्स किंवा मार्क्वेन्स ऑफ हेस्टिंगने काय केलेलं आहे? पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलेला आहे. लॉर्ड हेस्टिंगने पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलाय आणि ठागांचा बंदोबस्त कोणी केलाय तर ते केलाय लॉर्ड विल्यम बेंटिक यानं. लॉर्ड विल्यम बेंटिक यानं ठागांचा बंदोबस्त केलाय. ठग म्हणजे ही भयानक एक जमात होती. ती काय करायची, जे प्रवासी लोक असायचे त्यांना लुटण्याचं काम करायची. पण फक्त लुटतच नव्हती, त्यांच्याकडले सोने किंवा त्यांच्याकडले पैसे काढून घेणे किंवा मौल्यवान वस्तू काढून घेण्याचं तर काम करायची. पण लुटून झाल्यानंतर ज्या लोकांना लुटलंय त्या लोकांना खलास करण्याचं म्हणजे त्यांना मारून टाकण्याचं काम करायची ठग ही भयानक जमात होती. आणि या जमातीचा बंदोबस्त करण्याचं काम कोणी केलेलं आहे? लॉर्ड विल्यम बेंटिकने केलं आहे. हे लक्षात ठेवा. या स्लाइडमध्ये खाली माहिती नाही त्यामुळे इथं तुम्हाला माहिती दिली आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिक जो आहे तो बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? वॉरेन हेस्टिंग्स. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि हाच कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक हाच कोण आहे? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. म्हणजे याच्या आधी मी तुम्हाला सगळी जी माहिती सांगितली विल्यम बेंटिकच्या आधी ते सगळे कुठले सांगितले? एकतर बंगालचे गव्हर्नर सांगितले किंवा बंगालचा गव्हर्नर जनरल सांगितलं. पण इथून पुढे काय सुरू झालं? लॉर्ड विल्यम बेंटिक नंतर भारताचा गव्हर्नर जनरल. भारताचा गव्हर्नर जनरल हे आपण बघणार आहोत. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. आता बघा 1829 मध्ये याने एक खूप महत्वाचं काम केलं म्हणजे सती प्रथा बंदीचा कायदा केला. सती प्रथा बंदीचा कायदा कुणाच्या कालावधीत झाला असा एक प्रश्न येतो. तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात. तो कधी झाला, कोणत्या वर्षी झाला याच्यावर पण प्रश्न येतो. 1829. 1829 ला हा कायदा झालेला आहे. आणि सती प्रथा म्हणजे काय तर पूर्वी ज्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू झालाय अशा स्त्रीला काय करायचे तर त्या पतीची जी चिता असायची त्या चितेवरच त्या स्त्रीला जिवंतपणे जाळलं जायचं. ती प्रथा म्हणजे सती प्रथा. असली अमानुष जी प्रथा होती ती प्रथा बंद करणारा कायदा कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो की ही सतीची प्रथा बंद व्हावी यासाठी कायदा करावा म्हणून इंग्रजांच्याकडं पाठपुरावा करणारे भारतीय व्यक्ती कोण होते तर ते होते राजाराम मोहन रॉय. ते कोण होते? राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी यासाठी पाठपुरावा केला की सती प्रथा बंदीचा कायदा व्हावा म्हणून. आणि जाता जाता अजून एक माहिती सांगतो की भारतातील लोकांनी म्हणजे त्यात राजाराम मोहन रॉय यांनीच पुढाकार घेतलेला होता. त्यांच्या पुढाकाराने भारतातील जे महत्वाचे त्यावेळेचे व्यक्ती होते त्यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटला एक अर्ज केला होता. तो अर्ज कशासाठी केला होता तर भारतातील सती प्रथा बंद करावी यासाठी एक अर्ज केला होता. त्या अर्जावर राजाराम मोहन रॉय यांची सही होती. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीची सही होती. त्याच्यावर पण तुमच्या परीक्षेला प्रश्न येतो. त्या व्यक्तीचं नाव आहे नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ किंवा यांना जगन्नाथ शंकर शेठ असं पण म्हटलं जातं. जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांनी महाराष्ट्रात ह्याच्याविषयी काय केलं? जागृती केली. सती प्रथा विरोधी जागृती केली नाना शंकर शेठ यांनी किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांनी आपल्या महाराष्ट्रात केली. मुख्यतः प्रयत्न केले राजाराम मोहन रॉय यांनी. नाना शंकर शेठ यांनी महाराष्ट्रात केलं. त्याचबरोबर जो इंग्लंडच्या पार्लमेंटला जो अर्ज केला होता सती प्रथा बंदीसाठी त्याच्यावर राजाराम मोहन रॉय यांच्याबरोबरच नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांची पण सही होती. हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर लॉर्ड विल्यम बेंटिकचं अजून महत्वाचं काम काय आहे तर 1835 ला बघा 1835 ला त्यानं काय केलं? लॉर्ड मॅकॉले
लॉर्ड मेकॉलेचा एक शिक्षण समिती नेमली होती लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली. तर या लॉर्ड मेकॉलेनं काय केलं होतं, एक भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती लागू करावी अशी शिफारस केली होती लॉर्ड मेकॉलेनं. तर लॉर्ड मेकॉलेचा हा शिक्षणाचा एक सिद्धांत होता, तो म्हणजे झिरपता सिद्धांत. त्याला काय म्हणतात, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लॉर्ड मेकॉलेचा होता. तो कोणी राबवला, लॉर्ड विल्यम बेंटिकनं राबवला. लॉर्ड विल्यम बेंटिकनं काय राबवला, लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. आता शिक्षणाचा झिरपता सिद्धांत म्हणजे काय हे लक्षात ठेवा. झिरपता सिद्धांत म्हणजे पाणी जर भिंतीत वरती, जर भिंतीत एखादी भिंत आहे किंवा जमिनीवर आपण वरती पाणी टाकलं तर ते हळू काय होतं, खाली खाली झिरपत जातं. तसं हे मेकॉलेचं म्हणणं काय होतं की आपण जर भारतातील जे उच्चवर्णीय किंवा उच्चभ्रू लोक आहेत त्यांना जर आपण एक इंग्रजी शिक्षण दिलं तर ह्या वरच्या लोकांच्याकडून ते शिक्षण काय होईल, हळूहळू तळागाळात झिरपत जाईल, तळागाळातल्या लोकांच्याकडे झिरपत जाईल. म्हणून त्या शिक्षणाचा जो सिद्धांत मेकॉलेनं मांडला त्याला काय म्हणतात, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. म्हणजे वरच्या लोकांना जर शिक्षण दिलं तर त्यांच्यामुळे तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पण शिक्षण पोहोचेल, असा हा सिद्धांत होता. पण हा सिद्धांत पुढे जाऊन महात्मा फुलेंनी नाकारला. कारण महात्मा फुलेंचं म्हणणं होतं पिढ्यानपिढ्या वरच्या जी लोक आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, त्यांना शिक्षण मिळत आलंय. ते शिक्षण वर्षानुवर्ष हजारो वर्ष कधी तळागाळातल्या जनतेपर्यंत झिरपलं नाही आणि आत्ताच कसं झिरपलं. त्यामुळे महात्मा फुलेंनी हा झिरपता सिद्धांत नाकारला. पण हा झिरपता सिद्धांत कुणी, लॉर्ड मेकॉलेचा हा सिद्धांत होता आणि तो राबवला कोणी, लॉर्ड विल्यम बेंटिक यानं. आणि या सिद्धांतानुसारच काय झालेलं आहे तर आपल्या भारतात, या सिद्धांतानुसारच भारतात काय झालं, इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. बघा, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कुणामुळे झाली तर हे मेकॉलेमुळे झाली, मेकॉलेच्या शिफारशीमुळे झाली. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कुणामुळे झाली, लॉर्ड मेकॉलेमुळे झाली. आणि कुणाच्या काळात झाली, कुणाच्या कालावधीत झाली तर लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात झाली. बघा, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कुणामुळे झाली, लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतामुळे झाली. आणि ती कुणाच्या कालावधीत झाली तर लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या कालावधीत झाली. तर लॉर्ड विल्यम बेंटिक याच्याविषयी एवढी माहिती लक्षात ठेवायची. आणि ही माहिती मी पुन्हा सांगतो की लॉर्ड विल्यम बेंटिकने काय केलेलं आहे, ठगांचा बंदोबस्त केलेला आहे. याच्यावर तुमच्या एक्झामला प्रश्न येतो. बघा, आता यानंतरचा महत्वाचा गव्हर्नर जनरल आहे. आता हा भारताचा गव्हर्नर जनरल आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक पासून जे गव्हर्नर जनरल येतात ते सगळे भारताचे गव्हर्नर जनरल असतात. त्यामधला आहे हा चार्ल्स मेटकाप. चार्ल्स मेटकाप हा 1835ला भारताचा गव्हर्नर जनरल होता. तर याचं महत्वाचं काम म्हणजे याला काय म्हटलं जातं, भारतातील वृत्तपत्रांचा मुक्तीदाता असं म्हटलं जातं. भारतातील वृत्तपत्रांचा मुक्तीदाता असं कुणाला म्हटलं जातं, असा प्रश्न अनेक वेळा पोलीस भरतीला आलेला आहे. तर तो कोण आहे, चार्ल्स मेटकाप असा. तर त्याला वृत्तपत्रांचा मुक्तीदाता असं का म्हटलं जातं तर यानं 1835 मध्ये काय केलं, वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देणारा कायदा केला. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देणारा कायदा कोणी केला, चार्ल्स मेटकापनं. आणि त्यानं काय केलं, वृत्तपत्रावली बंधने उठवली. वृत्तपत्रांचा कायदा करून काय केलं, वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर जे आपण वाचतो त्या न्यूजपेपरवरची बंधनं यानं उठवली. कुणी, चार्ल्स मेटकाप यानं. त्यामुळे चार्ल्स मेटकाप याला काय म्हटलं जातं, वृत्तपत्रांचा मुक्तीदाता असं म्हटलं जातं. याच्याविषयी फक्त तुम्हाला एवढीच माहिती लक्षात ठेवायची. पुढे बघा, लॉर्ड हार्डिंग्स पहिला. हा लॉर्ड हार्डिंग्स पहिला आहे. नंतर लॉर्ड हार्डिंग्स दुसरा पण झालेला आहे. 1910-11च्या दरम्यान लॉर्ड हार्डिंग्स दुसरा पण झालेला आहे. तो आपल्याला नंतर शिकायचा आहे. पण हा लॉर्ड हार्डिंग्स पहिला आहे. हा लॉर्ड हार्डिंग्स पहिला आहे. हा झालेला आहे 1844 बरं का, इथं 44 आहे. 1844 ते 1848 या कालावधीत हा झाला लॉर्ड हार्डिंग्स पहिला. आणि यानं महत्वाचं काम काय केलं तर सरकारी कार्यालयांना दर रविवारी सुट्टी देण्याची प्रथा यानं सुरू केली. बघा, सरकारी कार्यालयांना दर रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कुणी सुरू केली, लॉर्ड हार्डिंग्स पहिला यानं केले. लॉर्ड हार्डिंग्स पहिला यानं केले. ह्याच्या कालावधीतच काय झालं, सरकारी कार्यालयांना दर रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू झाली. पण ही फक्त सरकारी कार्यालयांना झाली. मग दुसरे जे खाजगी कारखाने होते त्यावेळेस, कारखाने असायचे म्हणजे कुठल्या, कापड गिरण्या महत्वाच्या असायच्या.
त्या लोकांना सुट्टीच मिळत नव्हती. मग जे कापड गिरण्यात काम करणारे कामगार आहेत त्यांना सुद्धा दर रविवारी सुट्टी मिळावी यासाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसुधारक म्हणजे कामगार नेते ते म्हणजे नारायण मेधाजी लोखंडे, त्यांचं इथं नाव लक्षात ठेवा. नारायण मेघाजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं तर जे खाजगी क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत त्यांना सुद्धा दर रविवारी सुट्टी मिळावी यासाठी यांनी आंदोलन उभारलं, नारायण मेघाजी लोखंडे यांनी. आणि यांच्या प्रयत्नामुळं खाजगी क्षेत्रातील लोकांना सुद्धा दर रविवारी सुट्टी मिळायला सुरुवात झाली. पण ती सुरुवात झाली कधी ते लक्षात ठेवा, ती सुरुवात झाली 1890ला. म्हणजे यांच्यानंतर जवळ 40-45 वर्षानंतर खाजगी क्षेत्रातील लोकांना सुद्धा दर रविवारी सुट्टी मिळायला लागली. पण खाजगी क्षेत्रातील लोकांना दर रविवारी सुट्टी मिळावी यासाठी प्रयत्न करणारे कोण होते? नारायण मेघाजी लोखंडे होते. आणि सरकारी कार्यालयाने, ते शब्द महत्वाचा आहे, सरकारी कार्यालयांना दर रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कुणाच्या कालावधीत सुरू झाली तर लॉर्ड हार्डिंग पहिला याच्या कालावधीत सुरू झाली. आता बघा, हा अत्यंत महत्वाचा, जेवढे भारताचे गव्हर्नर जनरल आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा भारताचे गव्हर्नर जनरल म्हणतोय, याच्यानंतर सुरू होतात ते सुरू होतात भारताचे व्हॉइसरॉय सुरू होतात. यानंतर सुरू होतात ते भारताचे व्हॉइसरॉय सुरू होतात. पण भारताचे गव्हर्नर जनरल जे झालेले आहेत त्यात सर्वात महत्वाचा कोण तर लॉर्ड डलहौसी. सर्वात महत्वाचा कोण? लॉर्ड डलहौसी. हा झालेला आहे 1848 ते 1856 या कालावधीत. हा त्याचा कालावधी आहे, हा त्याचा कालावधी आहे लॉर्ड डलहौसीचा. लॉर्ड डलहौसीचं बघा, आता लॉर्ड डलहौसी विषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. तर लॉर्ड डलहौसीनं अनेक कामं केली. त्यामध्ये महत्वाचं काम काय केलं बघा, महत्वाचं म्हणजे ज्याचा भारतावर निगेटिव्ह परिणाम झाला असं कोणतं काम केलं तर संस्थाने खालसा धोरण येणं राबवलं. संस्थाने खालसा धोरण म्हणजे काय लक्षात ठेवा, संस्थाने म्हणजे जरी इंग्रजांचं राज्य भारतात स्थापन झालं असलं तरी भारतामध्ये काय होतं, अनेक छोटी छोटी राज्ये होती. भारतामध्ये आज अनेक छोटी छोटी राज्य होती. उदाहरणार्थ सातारचं एक छोटं राज्य होतं, झाशीचं एक मध्य प्रदेशमधलं राज्य होतं, नागपूरचं एक छोटं राज्य होतं. अशी छोटी छोटी राज्य भारतात होती. आणि या छोट्या छोट्या राज्यांना काय म्हणायची? संस्थाने म्हणायची. छोट्या छोट्या राज्यांनाच काय म्हणायची? संस्थाने म्हणायची. तर ही जी छोटी छोटी राज्य आहेत तीच काय केली आहे ना, इंग्रजी साम्राज्यात समाविष्ट करायला सुरुवात केली. छोटी छोटी राज्ये म्हणजेच संस्थाने इंग्रजी राज्यात समाविष्ट करायला कुणी सुरुवात केली? लॉर्ड डलहौसीनं. आणि त्यालाच काय म्हणतात? संस्थाने खालसा धोरण. त्यालाच म्हणतात संस्थाने खालसा धोरण. म्हणजेच त्यानं काय केलं, संस्थाने खालसा करून काय केलं, स्वतःचं साम्राज्य वाढवण्याचं काम केलं. स्वतःचं साम्राज्य म्हणजे इंग्रजांचं साम्राज्य वाढवण्याचं काम केलं. म्हणून संस्थाने खालसा धोरण आहे त्यालाच काय म्हटलं जातं? साम्राज्य विस्ताराचे धोरण. साम्राज्य विस्ताराचे धोरण. तर याच्या आपण परीक्षेला प्रश्न येतो की भारतात साम्राज्य विस्ताराचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले तर ते कोणी? लॉर्ड डलहौसीनं. लॉर्ड डलहौसीनं. आता बघा, अजून एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संस्थाने खालसा धोरण आहे त्यालाच अजून एक नाव आहे, त्यालाच अजून एक नाव आहे, ते मी इथं खाली लिहितो बाण दाखवून. ते म्हणजे यालाच काय म्हणतात? व्यपगत धोरण. यालाच काय म्हणतात? व्यपगत धोरण. हा जरी शब्द आला परीक्षेत तरी तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. व्यपगत धोरण म्हणजेच काय? संस्थाने खालसा धोरण म्हणजेच ते आहे साम्राज्य विस्ताराचे धोरण. साम्राज्य विस्ताराचे धोरण. तर या आता बघा, संस्थाने खालसा धोरण होतं. या अंतर्गत एखादं संस्थान खालसा करायचं आहे किंवा एखादं संस्थान इंग्रजी साम्राज्यात समाविष्ट करायचं आहे तर त्यासाठी इंग्रजांना पण काहीतरी कारणं द्यावी लागतील. तर अशी एक 3 महत्वाची कारणं डलहौसीने दिली. 3 कारणं महत्वाची दिली आणि या 3 कारणांनुसार काय केलं, वेगवेगळी संस्थानं खालसा केली. तर ही 3 कारणं कोणती ती होती ते आपण क्रमानं बघूया. त्यातलं पहिलं कारण त्याने दिलं दत्तक वारसा नामंजूर. दत्तक वारसा नामंजूर म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं, एखाद्या राजाला जर मूल झालं नाही, एखाद्या राजाला जर संतती झाली नाही किंवा मुलंच झाली नाही तर असा राजा काय करायचा,
नात्यातलेच एखाद्या व्यक्तीचा एखादा मुलगा दत्तक घ्यायचा आणि त्याला पुढला राजा म्हणून घोषित करायचा. तर असा दत्तक घेतलेल्या मुलाला राजा बनता येणार नाही. दत्तक घेतलेल्या मुलाला राजा बनता येणार नाही असा अध्यादेश कुणी काढला? लॉर्ड डलहौसीने काढला. असा आदेश काढला आणि त्या अंतर्गत काय केलं? काही संस्थानं खालसा केली. त्या अंतर्गत काही संस्थाने खालसा केली. तर त्यामधलं पहिलं संस्थान दत्तक वारसा नामंजूर करून जे पहिलं संस्थान डलहौसीने खालसा केलं ते म्हणजे सातारा. ते पण 1848 ला. बघा याच्यावर प्रश्न येतो, दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केलेले पहिले संस्थान कोणते? तर ते कोणते संस्थान आहे? सातारा हे संस्थान आहे 1848 ला आणि खालसा केलेले हे पहिले संस्थान आहे. त्याचबरोबर इतर संस्थानं कोणकोणती खालसा केली? तर जैतपूर, संबळपूर, नागपूर, झाशी, उदयपूर, तंजावर ह्या सगळ्या संस्थानांची तुम्ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती संस्थाने कोणतं संस्थान दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केले किंवा कोणते संस्थान खालसा केले नाही, यापैकी 3 देतील आणि चौथा वेगळा कुठला तरी पर्याय देतील. त्यामुळे सगळ्या संस्थानांची नावं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डलहौसीने काय केलं? संस्थान खालसा करण्यासाठी दुसरं कारण कोणतं दिलं? तर अंतर्गत कारभारातील अव्यवस्था हे दुसरं कारण दिलं. अंतर्गत कारभारातील अव्यवस्था म्हणजे काय? की या संस्थानाला कारभारच करता येत नाही किंवा यांच्या संस्थानात खूप भ्रष्टाचार चाललेला आहे, अनागोंदी माजलेले आहे. त्यामुळे ह्या संस्थानांना राज्य कारभार करता येत नाही. त्यामुळे यांचं आम्ही काय करतोय? संस्थान खालसा करतोय असं कारण देऊन त्यांनी काय केलं? 1856 ला अवधचं संस्थान खालसा केलं. 1856 ला अवधचं संस्थान खालसा केलं. तर अवधचे संस्थान कोणत्या कारणानं खालसा केलं? तर त्याला कारण दिलं अंतर्गत कारभारातील अव्यवस्था, एक वेगळं कारण दिलं. त्यानंतर तिसरं कारण बघा. तिसरं कारण काय दिलं? तर तैनाती फौजेची बाकी राहिल्याचे कारण दिलं. म्हणजे जो मी तुम्हाला मागल्या स्लाइडमध्ये सांगितलं की लॉर्ड वेलस्लीने काय केलं होतं? तैनाती फौजेचं धोरण राबवलं होतं आणि त्यानुसार तैनाती फौज स्वीकारणारा भारतातील पहिला राज्यकर्ता कोण होता? तर निजाम होता. हैदराबादचा निजाम होता. आणि या हैदराबादच्या निजामाला मग तैनाती फौज स्वीकारली तर त्या तैनाती फौजेचं काही भाडं किंवा काही रक्कम दरवर्षी इंग्रजांना द्यावी लागायची. ती मोठी रक्कम असायची, लाखो रुपयांमध्ये ती रक्कम असायची. मग ती रक्कम अनेक वर्षांची निजामाकडून थकली, इंग्रजांना देता आली नाही. मग निजामाच्या ताब्यात असलेला जो वऱ्हाड प्रांत होता, निजामाच्या ताब्यात असलेला कोणता प्रांत? वऱ्हाड प्रांत म्हणजे कोणता? सध्याचा विदर्भ. हे लक्षात ठेवा. सध्याचा विदर्भ, महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग आहे हा वऱ्हाड प्रांत. तर सध्याच्या विदर्भाचा भाग आहे तो वऱ्हाड प्रांत. तर तो वऱ्हाड प्रांत हा निजामाकडून काढून घेतला. त्याचं कारण काय सांगितलं? तर त्यानं तैनाती फौजेची बाकी ठेवलेले किंवा तैनाती फौजेची रक्कम देणे बाकी आहे हे कारण सांगून 1853 ला निजामाकडून काही इंग्रजांनी काढून घेतलं. तर वऱ्हाड प्रांत म्हणजे सध्याचा विदर्भाचा भाग काढून घेतला. आता अजून डलहौसी विषयी पुढल्या स्लाइडमध्ये माहिती बघूया. तर डलहौसीने काय महत्वाच्या सुधारणा केल्या, काय नवीन गोष्टी भारतात राबवल्या. त्यामधली महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तर 1853 ला बघा, 1853 भारतात पहिली रेल्वे सुरू केली. 1853 ला भारतात पहिली रेल्वे कोणी सुरू केली? तर लॉर्ड डलहौसीनं. याच्यावर अनेक प्रश्न येतात. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1853 ला. ती कुणी सुरू केली? तर लॉर्ड डलहौसीनं. आता ही जी भारतातील पहिली रेल्वे ती कधी सुरू झाली? तर 16 एप्रिल 1853 या दिवशी. 16 एप्रिल 1853 या दिवशी भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली. ती कुठून सुरू झाली? तर मुंबईमधलं बोरीबंदर स्टेशन ते ठाणे या दरम्यान. मुंबईमधलं बोरीबंदर स्टेशन ते ठाणे या दरम्यान काय झाली? भारतातील पहिली रेल्वे धावली. ती कधी धावली? 16 एप्रिल 1853 ला. आता याविषयी अजून एक माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे बोरीबंदर म्हणजेच काय? तर सध्याचं CSMT म्हणजेच काय?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे त्याचंच पूर्वीचं नाव काय होतं, बोरी बंदर होतं. त्याचंच बोरी बंदर होतं. तर ते बोरी बंदर म्हणजे CSMT ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली. ती काही धावली 16 एप्रिल 1853 या दिवशी. ती कुणाच्या कालावधीत, डलहौसीच्या कालावधीत. आता डलहौसीच्या कालावधीतच काय झालं, 1854ला टपाल खात्याची स्थापना झाली. टपाल खात्याची स्थापना झाली. आधी पत्र वगैरे पाठवली जायची पण टपाल खाते असं स्वतंत्र नव्हतं. तर स्वतंत्र टपाल खात्याची स्थापना काय झाली 1854ला डलहौसीच्या काळात झाली. आणि या वर्षीच काय झालं, पहिले टपाल तिकीट छापले गेले. 1854 या दिवशीच काय केले गेले, पहिले टपाल तिकीट छापले गेले. म्हणजे पोस्ट ऑफिस ज्याला आपण म्हणतो, त्याची इंडिया पोस्ट ज्याला आपण म्हणतो, त्याची स्थापना 1854ला झाली डलहौसीच्या काळात. त्यानंतर 1854लाच तार खात्याची स्थापना झाली. बघा, तार खात्याची, तार खातं म्हणजे काय, तर याला म्हणायचे टेलिग्राफ. यालाच काय म्हणतात, टेलिग्राफ. टेलिग्राफ म्हणजे तारेच्या साह्यानं जलद संदेश पाठवण्याची सुविधा होती. आता आपण कसे मोबाईलच्या द्वारे जलद संदेश पाठवतो, तशी त्यावेळची ती सुविधा होती. जलद जायचा म्हणजे इथं टाईप केलं की लगेच अगदी इंग्लंडमध्ये पण संदेश जायचा. पण तो संदेश जायचा पोस्ट ऑफिसमध्ये किंवा तार खात्याचं ऑफिस असायचं, त्या ठिकाणी तो संदेश जायचा. तिथं तो मग माणूस जो असायचा तो लिहून घ्यायचा. आणि लिहून घेतल्यानंतर तो ज्या पत्त्यावर तार पाठवली त्या पत्त्यावर तो नेऊन द्यायचा. तो नेऊन देण्यासाठी वेळ लागायचा. हे काही घरोघरी नसायचं, एक सरकारी ऑफिस असायचं, त्याच्यामध्ये ती तार जायची. तर त्या तार खात्याची स्थापना 1854ला डलहौसीच्या कालावधीतच झाले. त्याला टेलिग्राफ असं म्हटलं जायचं. त्याचबरोबर 1854लाच डलहौसीच्या कालावधीतच काय झालं, सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच काय, त्याला आपण PWD म्हणतो, म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कधी झाली आहे 1854ला. सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम काय असतं तुम्हाला माहिती असेल. जे रस्ते असतात, भारतातील जे रस्ते असतात ते तयार करण्याचं काम कोण करतंय, तर सार्वजनिक बांधकाम विभाग. बघा, जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग असतो. की असे जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याची स्थापना कोणाच्या कालावधीत झालेली आहे, डलहौसीच्या कालावधीत झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD म्हणजेच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. त्याचबरोबर डलहौसीने अजून एक महत्त्वाचं काम केलं, तो म्हणजे विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. तो कधी केला, 1856. 1856 या वर्षी त्याने काय केलं, विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला. बघा, आता पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं 1829 या वर्षी लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या काळात काय झालं, सतीबंदीचा कायदा पारित झाला. म्हणजे महिला ज्या महिलांचा पती वारलेला आहे किंवा ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झालेला आहे त्या पतीच्या चितेवर महिलांना टाकलं जायचं, जिवंतच जाळलं जायचं. ती प्रथा बंद झाली. त्यामुळे काय झालं की विधवा महिलांची संख्या वाढली. पण या विधवा ज्या महिला असायच्या त्यांना पण पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळावा. त्यावेळेस त्यांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. यासाठी लॉर्ड डलहौसीने हा कायदा केला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी केला, 1856ला. ह्याच्यावर पण प्रश्न येतो, विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी झाला, 1856ला. तो कोणी केलेला आहे, लॉर्ड डलहौसी यानं केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्र हो, आपण बंगालचे गव्हर्नर या भागामध्ये काय बघितलं, बंगालचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे गव्हर्नर जनरल अशा 3 टप्प्यातली आपण माहिती बघितलेली आहे. या संदर्भातला आपला हा पहिला भाग आहे. त्यानंतर दुसऱ्या भागात आपण भारताचे व्हाईसरॉय बघणार आहोत. त्याचा व्हिडिओ लवकरच येईल किंवा इतर पण आपली माहिती येणार आहे. लवकरच आपला 1857चा उठाव याच्यावर पण व्हिडिओ येणार आहे. तर आपल्या चॅनलवर अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. इथंच थांबूया.